नमस्कार, मी जल साहित्य प्लास्टिक इंडस्ट्रीजमधून हेमंत शेलार आपल्याशी संवाद साधत आहे। आज व्हिडिओ बनवायचे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना किंवा आपल्या दुकानदार बांधवांना ताडपत्रीचा डिफरन्स हा फोनवरती सांगून सुद्धा लक्षात येत नाही आहे की त्यात नेमकी क्वालिटी काय असते, कशी असते। तर एक त्यातलाच हा प्रयत्न आहे की ताडपत्रीमधली क्वालिटी समजून सांगण्याचा। आपण सुरुवात करूया। सगळ्यात हलकी ताडपत्री म्हणजे की स्वस्त आणि क्वालिटी चांगली नाही आहे तिची। थोडक्यात आपण ते पाहूयात की जे मार्केटमध्ये युटिलाइज की जास्त प्रमाणात होते ते लोकल दुकानदार वापरतात। तर ही ताडपत्री ना, तिला नॉन व्हर्जिन ताडपत्री किंवा रेग्युलर कमर्शियल ताडपत्री असं म्हटलं जातं। असा डिफरन्स असा काही लक्षात येत नाही फारसा, की लगेच लक्षात येत नाही, कारण की अशी ओढली तर फाटल्या जात नाही। आता काय होतं, बऱ्याचदा ताडपत्री चेक करताना आपण ही क्वालिटी चेक करताना साईडने कट मारतो, कट मारून ते असं ओढून पाहतो, त्याच्यावरनं आतमधनं पूर्ण ही ताडपत्री तुमची फाटून जाते। तर ते नॉन व्हर्जिन ताडपत्री म्हणजे स्वस्त। त्याच्यानंतर नाही ती सेकंड नंबरला ताडपत्री, ही सेमी व्हर्जिन म्हणजे फिलर ॲड म्हणजे भेसळ थोडक्यात। तर ही ताडपत्री अशी की हिच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, नॅचरल फॅब्रिक यूज केलं जातं, पण इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी नाही आहे। ते काय होतं, आपण आता हिची स्ट्रेंथ चेक करू। त्या हाताने ओढली तर फाटत नाही, पण कोटिंग याचं आहे ना, उन्हात लगेच ओढून जातं, ट्रान्सपरन्सी कमी। त्याच्यामुळे हे सेकंड नंबर क्वालिटी म्हणता येईल सेमी व्हर्जिन की भेसळ असणारे मटेरियल। त्याच्यानंतर जे येतं फर्स्ट नंबरला क्वालिटी ते येतं प्युअर व्हर्जिन, त्याला NF म्हणजे नॉन फिलर क्वालिटी म्हटलं जातं। ही क्वालिटी तर हे मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात यूज होतं। क्वालिटी चांगली असल्यामुळे खूप कमी लोक घेणार आहेत। पहा, तिला स्ट्रेंथ फुल आहे, ते फाटणार नाही, पण आणि ट्रान्सपरन्सी पण त्याच्यामध्ये चांगली आहे। जर तुम्ही लोकल मटेरियल जर चेक केलं तर पहा, तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल। हा डिफरन्स आहे की जे सेमी व्हर्जिन मटेरियल आणि हे प्युअर व्हर्जिन मटेरियल आणि हे खाली ते नॉन व्हर्जिन मटेरियल, या तीन क्वालिटी बेसिक ताडपत्रीमध्ये यूज होतात।